महोत्सव वर्षानिमित्त शिवसेनेच्या वतीनं अनेक कार्यक्रमाचं आयोजन या शहरामध्ये होत आहे आणि त्याचातला एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला मान्यवर आले आहेत, मी त्यांना विनंती करतो, माननीय गजाभाऊ कीर्तीकर शिवसेना नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं। त्याचबरोबर आमचे लाडकी खासदार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, या शहराच्या महापौर सौ अनिताताई घोडिले आणि संयोजक ऋषी खैरे यांनाशी विनंती करतो की यांनी व्यासपीठावर यायचे। त्याचबरोबर या शहर उपशहर प्रमुख माननीय मधुमामा डेडोरे, कलाताई ओझा यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे। त्याचबरोबर शिवसेनेचे बंडू ओक, नंदकुमारजी घोडिले, महिला आघाडीच्या मीराताई देशपांडे, कला ओझा, दिग्विजय शेरखाने, संतोष खिंडके पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय। मी सर्वप्रथम गजाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रभूंना या ठिकाणी पूजन करावं। माननीय शिवसेना नेते माननीय गजाभाऊ कीर्तीकर हे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। शिवप्रभूंना पुष्पहार अर्पण करतायत शिवसेना नेते माननीय गजाभाऊ कीर्तीकर। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यानंतर स्वर्गीय मासाहेब यांना मी अनिता घोडिलेताई यांनाशी विनंती करतो की त्यांनी मासाहेबांना पुष्पहार अर्पण करावा। मासाहेब मासाहेब। यानंतर स्वर्गीय मधुकर दादा सरपोतदार यांना माननीय खैरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावं। मी सर्व मान्यवरांना मंचावर समोर यायचंय। नंतर या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे नेते माननीय गजाभाऊ कीर्तीकर यांचं स्वागत माननीय खैरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांचं या ठिकाणी पुष्पहार, शाल आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। बरं, माननीय खैरे साहेब शिवसेना नेते गजाभाऊ कीर्तीकर यांचं स्वागत करत आहेत। त्याचबरोबर यानंतर या शहराच्या प्रथम नागरिक सौ अनिताताई घोडिले या सुद्धा माननीय गजाभाऊ कीर्तीकर यांचं या ठिकाणी स्वागत करतील। यानंतर पुष्कर श्रोती यांचा सत्कार या ठिकाणी ऋषी खैरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कलाकारांचं या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करायचा। पुष्कर श्रोती माननीय ऋषी खैरे। पुष्करजी श्रोत्री यांनी झेंडा पिक्चर मध्ये मान्य उद्धवजी ठाकरे यांचा रोल केला होता। आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया, जोरदार टाळ्या वाजवून। स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आदिदेव शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देऊन
आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सौभाग्यवती मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करून 8 जून 1985 ला ज्यांनी शिवसेनेची शाखा प्रथम मराठवाड्यातील प्रथम शाखा ही जी स्थापन केली ते कैलासवासी मधुकरदादा सरपोतदार यांना भावपूर्ण आदरांजली वाहून 85च्या नंतर सातत्याने आम्हा सर्वांना ज्यांनी मार्गदर्शन केलं नव्हे तर 1988च्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी नेतृत्व करून आम्हाला निवडून दिलं ते आमच्या सर्वांचे गुरुवर्य, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष आमदार राहिलेले, हेच नाही तर स्थानिक लोकाधिकार समिती ज्या मराठी माणसांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी ज्यांनी खूप मोठा प्रयत्न केला त्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष गजाभाऊ कीर्तीकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपल्या पुष्कर श्रोती यांच्या म्युझिकल मेमरीजच्या कार्यक्रमानिमित्ताने हा जवळपास आजचा हा 6वा दिवस आहे. उद्या आणि परवा, उद्या रायगडाला जाग येते हे संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आहे आणि परवा मात्र सिडकोच्या संत तुकाराम नाट्यगृहामध्ये शेवटचा आणि समारोपाचा कार्यक्रम माननीय मनोहर जोशी साहेबांच्या उपस्थित आहेत. आपण सर्वांनी यावं अशी विनंती. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊ आज या ठिकाणी आले, परंतु मी या ठिकाणी सांगेल की भाऊंनी ज्यावेळेस जालना जिल्ह्याचे संपर्क नेते म्हणून काम केलं होतं त्यावेळेस आम्हा सर्वांना त्यावेळेस खूप मदत केली, खूप शिवसेना कशी वाढावी म्हणून त्यांनी काम केलं. पण हेच नाही तर 300 कार्यकर्ते त्यांनी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे कार्यकर्ते 1988च्या निवडणुकीला आणले होते. भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली याही वेळेत म्हणजे सतत 5व्या वेळेस आपण या ठिकाणी शिवसेनेचा प्रचंड विजय या ठिकाणी झालाय आणि तोही अनेकांनी वेगवेगळ्या क्लिप्त्या लावल्या होत्या. तरी पण या संपूर्ण हिंदू बांधवांनी आणि भगिनी मातांनी आपल्या सर्वांना खूप मोठ्या प्रचंड मतांनी निवडून दिले. या भागातील आमचे जवळपास सगळेच नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. नील पगार साहेब त्या ठिकाणी आपल्याबरोबर आल्यामुळे या भाग सगळा शिवमय झालेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जे जे काही कामं असतील ते कामं माननीय उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आमच्या सर्व नगरसेविका, त्याचप्रमाणे महापौर ताई आहेत, अंबादास दानवे, सगळी मंडळी त्या ठिकाणी करत राहील. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला परत गीत ऐकायचे आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देईन. एकच सांगेल की आपण सर्वजण मर्द आहात. गद्दारांना तर आपण त्या ठिकाणी म्हणजे माफ केलेलंच नाही, करणार पण नाही, परंतु त्यांना त्यांची जागा आपण दाखवून दिली. ते गद्दार इकडून तिकडून पाहत असतील आपला कार्यक्रम, पण या ठिकाणी मी सांगेल की 25 वर्ष पूर्ण झाले शिवसेनेला. ही शिवसेना प्रमुखांची किमया आहे, ही शिवसेना प्रमुखांचा करिश्मा आहे आणि माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण हे सर्व सतत काम करत राहणार आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय गजाभाऊंना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वादात मार्गदर्शन करावं.